हे फर्स्ट क्वाड्रंटचे, सेकंड क्वाड्रंटचे, थर्ड क्वाड्रंटचे आणि फोर्थ क्वाड्रंटचे अशा प्रकारचे इथं मी तुम्हाला हे सर्व अँगल्स काढून दाखवलेले आहेत. हे सर्वच्या सर्व हे अँगल्स आहेत की हे क्वाड्रंट दर्शवतात. आणि हे क्वाड्रंट दर्शवतात म्हणजे याला तुम्ही 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन लावू शकता. याला 6 म्हणजे याचे फॉर्म्युले तयार होतील. 6 आणि 6 12, sin 3 18, 6 चूक 24, 6 35, 6 6 36, sin 7 42, sin 8 48, म्हणजेच 48 अलाइड फॉर्म्युले तयार होतील. 48 अलाइड अँगल्स चे फॉर्म्युले तयार होतील. आणि हे सर्व अँगल्स चे फॉर्म्युले तयार करण्यासाठी आपल्याला रूल एकच आहे. रूल हा आहे की तुम्हाला दिलेला जो अँगल असतो त्याचा पहिले तुम्हाला क्वाड्रंट ओळखायचा आहे. व्हेरी फर्स्ट ऑफ ऑल डिसाइड द क्वाड्रंट ऑफ द गिवन अँगल. त्यानंतर तुम्हाला आहे चेक द साइन ऑफ गिवन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इन रिस्पेक्टिव्ह क्वाड्रंट. तुम्हाला तो क्वाड्रंट दिसला की त्याच क्वाड्रंट मध्ये दिलेल्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची साइन शोधायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला थर्ड नंबर आहे इथे. ओके, चेक द स्टार अँगल. ते स्टार अँगल दिलेला असतो. हा स्टार अँगल आहे, हा स्टार अँगल आहे. दिस इज ऑल ऑफ द स्टार अँगल्स. ओके, दिस वी कॅन राईट ऑर द सिम्बलाइज. हे सर्व स्टार अँगल आहेत बेटा. ओके, so these are all star angles. Alright, so we have to check the sign, okay, of the respective quadrant. After that, you have to check the star angle, that is on which axis this angle lies. We have to check the axis on which this angle lies so that we can make the transformation. And transformation is not the hard step. It is very simple. What we have to do, if this is on y-axis, then we have to check. We have to make the transformation. That means if this is the sine, then it will become as a cos. And if there is a cos, then it will become as a sine. If there is a tan, then it will become as a cot. And if there is a cot, it will become as a tan. And if there is a sec, then it will become as a cosec. And if there is a cosec, then it will become as a sec. So these are the transformations. Now we have to study. We have to write all the respective angles, all the allied formulas. ओके, अलाइड अँगल्स आणि त्याच्याच काय आहेत मग आता हे फॉर्म्युले आहेत. लक्षात, अलाइड अँगल फॉर्म्युले. ओके, so this is the concept. So you can take a screenshot of this particular given basic data. So on the basis of this data, now we have to make the list of the formulae. घेतला पहा मग आता. पहा याचे फॉर्म्युले तयार करायचे आपल्याला. नंबर 1, ओके, पाय बाय 2 मायनस थीटा. लक्षात, पाय बाय 2 मायनस थीटा. क्यू मग इथं साइन पाय बाय 2 मायनस थीटा. त्यानंतर कॉस पाय बाय 2 मायनस थीटा. टॅन, त्यानंतर कॉट, त्यानंतर सेक आणि कोणता होईल कॉसेक पाय बाय 2 मायनस थीटा. So here we have to apply all the rules, working rule. ओके, पाय 6 झाले आता या ठिकाणी अशा प्रकारचे. साइन पाय बाय 2 मायनस थीटा मीन्स व्हॉट. आता साइन पाय बाय 2 मायनस थीटा. व्हेरी फर्स्ट ऑफ ऑल डिसाइड द क्वाड्रंट ऑफ गिवन अँगल. कोणता क्वाड्रंट आहे हा, रिप्लाय करा मला. विच क्वाड्रंट इज दिस. कोणता क्वाड्रंट आहे, फर्स्ट क्वाड्रंट. ओके, पाय बाय 2 मायनस थीटा फर्स्ट क्वाड्रंट आहे. फर्स्ट पाय बाय 2 मायनस थीटा. मायनस म्हटलं की समजून जायचं की तो रिव्हर्स मध्ये जायचा ना, पाय बाय 2 च्या तिकडे. लक्षात. सो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सर्व साइन काय असतात, पॉझिटिव्ह असतात. म्हणजे या साइनचं चिन्ह सुद्धा कसं असेल त्यामध्ये, पॉझिटिव्ह. म्हणजे आपण ते लिहिणार नाही. लक्षात. त्यानंतर पाय बाय 2, हा एक पहिला फॉर्म्युला, पहिला रूल आपण यूज केला. डिसाइड द क्वाड्रंट ऑफ गिवन अँगल. या अँगलचा क्वाड्रंट आपल्याला समजला, पाय बाय 2 मायनस थीटा म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट. त्यानंतर चेक द साइन ऑफ द गिवन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इन रिस्पेक्टिव्ह क्वाड्रंट. या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची त्याच रिस्पेक्टिव्ह क्वाड्रंट्स मध्ये चिन्ह म्हणजे साइन आपल्याला डिसाइड करायची आहे, ती पॉझिटिव्ह आहे. क्लिअर आहे प्रत्येकाला. त्याच्यानंतर चेक द स्टार अँगल. इथं स्टार अँगल कोणता आहे, पाय बाय 2 आहे. येस, पाय बाय 2 आहे म्हणजे काय, वाय एक्सिस आहे.
लक्षात जर y ऍक्सिस असेल तर ट्रान्सफॉर्मेशन अकर्स. येस, ट्रान्सफॉर्मेशन अकर्स म्हणजे साईनचं काय होईल मग, साईनचं होईल कॉस. लक्षात. आणि शेवटचा जो फॉर्म्युला असतो वर्किंग रूल आहे, देन राईट थीटा. ओके. आणि याच्यानंतर म्हणजे साईनचा आपण कॉस म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन केलं आणि त्यानंतर आपण थीटा देतो, झाला फॉर्म्युला तयार. त्यानंतर सेकंड पहा, हा पण काय आहे, फर्स्ट क्वाड्रंट आहे. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सर्वच काय आहे, कॉस म्हणजे कॉसच राहील, सॉरी π/2 आहे. π/2 मायनस थीटा म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट. या फर्स्ट क्वाड्रंट मध्ये कॉसचं साइन प्लसच आहे आणि π/2 आहे स्टार अँगल. स्टार अँगल π/2 आहे म्हणजे या ठिकाणी काय होईल मग, साइन थीटा. पहा बरं, मान्य आहे का तुम्हाला, हे क्लिअर आहे प्रत्येकाला? रिप्लाय मी. इज इट क्लिअर टू एव्हरीवन? येस. ओके. त्यानंतर बघा, tan π/2 मायनस थीटा. π/2 आहे म्हणजे टॅनचं काय होईल, कॉट, आणि थीटा ॲज इट इज, कारण की फर्स्ट क्वाड्रंट आहे. कॉटचं काय होईल, टॅन थीटा. सेकचा काय होईल, कॉसेक थीटा. आणि कॉसेक थीटाचा काय होईल, सेक थीटा. झालंय क्लिअर? त्यानंतर नेक्स्ट. ओके. त्यानंतर आपण घेऊ आता π/2 प्लस थीटा साठी. π/2 प्लस थीटा. लक्षात. सांगा कोणता क्वाड्रंट आहे मग हा, विच क्वाड्रंट इज दिस? हा, पहिले आपण हा घेतला. कोणता घेतला होता पहिले? येस, सेकंड, बरोबर आहे. पहिले हा घेतला आपण, आता आपण हा घेऊन राहिलो. म्हणजे हा कोणता क्वाड्रंट आहे मग, सेकंड क्वाड्रंट. ओके. सो साइन π/2 प्लस थीटा, कॉस π/2 प्लस थीटा, त्यानंतर tan π/2 प्लस थीटा, त्यानंतर कॉट π/2 प्लस थीटा, त्यानंतर सेक π/2 प्लस थीटा. दिसते का सगळ्यांना की दिसत नाही हे खालचं? ओके. कॉट पर्यंत दिसत आहे, कॉट पर्यंत दिसते ना? इज इट क्लिअर? कॉट, येस, कॉट पर्यंत क्लिअर आहे. ठीक आहे. तर साइन कॉस टॅन कॉट. त्याच्यानंतर इकडे घेऊ आपण दुसरे, परत लिहितो. सगळे एका खाली एकच आले पाहिजे जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित दिसेल ते. ओके. सेकंड नंबर π/2 प्लस थीटा. सो साइन π/2 प्लस थीटा, कॉस π/2 प्लस थीटा, त्यानंतर tan π/2 प्लस थीटा, त्यानंतर कॉट π/2 प्लस थीटा, त्यानंतर सेक π/2 प्लस थीटा आणि कॉसेक π/2 प्लस थीटा. क्लिअर आहे का सांगा? याचे फॉर्म्युले बघा आता सेम. येस. काय होईल मग पहा आता, चेक द क्वाड्रंट. π/2 प्लस थीटा म्हणजे याच्यामध्ये साइन आणि कॉसेक हे प्लस आहे, लक्षात. बाकीचे निगेटिव्ह. पहा आता, साइन आणि कॉसेक हे काय आहे, साइन आणि कॉसेक हे पॉझिटिव्ह आहेत, म्हणून यांना पहिले पॉझिटिव्ह लिहून घ्यायचं इकडे. हा, ओके. याला आणि याला. येस. बाकीचे काय असतील मग, बाकीचे काय होतील, निगेटिव्ह होतील. क्लिअर? ओके. राहिला विषय आता फक्त तुम्हाला स्टार अँगल चेक करायचा. तर काय होईल मग, π/2 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 आहे. π/2 आहे म्हणजे स्टार अँगल हा कोणत्या ऍक्सिस वर आहे, स्टार अँगल y ऍक्सिस वर आहे. आणि इफ द स्टार अँगल इज ऑन y ऍक्सिस देन देयर इज द ट्रान्सफॉर्मेशन, दॅट इज चेंज द साइन ऑफ कॉस, कॉस ऑफ साइन. लक्षात. येस. म्हणजे हा काय होईल मग, साइनचा कॉस थीटा ॲज इट इज, हा होईल साइन थीटा, हा होईल कॉट थीटा, हा होईल टॅन थीटा, हा होईल कॉसेक थीटा आणि हा होईल सेक थीटा. इज इट क्लिअर टू एव्हरीवन? लक्षात? येस. त्यानंतर आपल्याला थर्ड नंबर लिहितो आता इथं मी. थर्ड नंबर मध्ये आपल्याला घ्यायचे आता पाय मायनस थीटा घेऊ आता आपण. लक्षात. पाय मायनस थीटा, पाय मायनस थीटा म्हणजेच 180 मायनस थीटा. लक्षात. 180 मायनस थीटा. आपल्याला माहित आहे की थीटा इज, इथं तुम्ही लिहू शकता प्रत्येक वेळेस, असं काही नाही.
थीटा इज लेस दॅन 90 ग्रेटर दॅन 0. इथं पण काय आहे, थीटा इज लेस दॅन 90 ग्रेटर दॅन 0 डिग्री. लक्षात. किंवा मग याला म्हणू शकता तुम्ही π/2 आणि 0 टू π/2, 0 टू π/2. लक्षात. इथं पण तेच. चला मग. सो साइन काय होईल, पाय मायनस थीटा, कॉस पाय मायनस थीटा, त्यानंतर टॅन पाय मायनस थीटा, कॉट पाय मायनस थीटा, त्यानंतर सेक पाय मायनस थीटा, त्यानंतर कॉसेक पाय मायनस थीटा. क्लिअर. ओके. बाबर. मग आता आपल्याला हे जे फॉर्म्युले तयार करायचे आहे याच्यामध्ये काय होईल पहा आता. लक्ष द्या. वी हॅव टू चेक द क्वाड्रंट. विच क्वाड्रंट इज दिस? पाय मायनस थीटा म्हणजे कोणता क्वाड्रंट आहे? सेकंड क्वाड्रंटच आहे हा. सगळ्यांना मान्य आहे? सेकंड. येस. मग आता हा जर सेकंड क्वाड्रंट आहे पहा, याच्या नियमानुसार डिसाइड द क्वाड्रंट ऑफ गिवन अँगल. हा अँगल आहे, या अँगलचा क्वाड्रंट मी शोधला, पाय मायनस थीटा. पाय म्हणजे 180, 180 तून 90 पर्यंत अँगल कोणताही मायनस करा तुम्ही, सेकंड क्वाड्रंट मध्ये येईल तो. लक्षात. ओके. तर हा असतो सेकंड क्वाड्रंट. तर हा जो सेकंड क्वाड्रंट आहे, तर सेकंड क्वाड्रंट मध्ये आपल्याला माहिती आहे साइन आणि कॉसेकच प्लस आहे. साइन आणि कॉसेक हे प्लस आहेत, बाकीचे सगळे काय आहेत बेटा? सगळे मायनस आहेत. लक्षात. क्वाड्रंट झालं, साइन झाला, त्याच्यानंतर स्टार अँगल चेक करा. आता हा स्टार अँगल असतो, हा स्टार अँगल आहेत सर्व हे. तर या स्टार अँगलला तुम्ही पहा कोणत्या एक्सिस वर येऊन राहिला स्टार अँगल. कोणत्या एक्सिस वर आहे स्टार अँगल? Star angle lies on the x-axis because pi is the value which lies on the x-axis. Horizontal. Horizontal असेल तर no change, vertical असेल तर yes change. Okay. Then sin चा साइनच राहील फक्त थीटा. त्यानंतर हा होईल as it is cos थीटा, त्यानंतर tan थीटा, cot थीटा, sec थीटा आणि cosec थीटा. Is it clear to everyone? Okay. Then next number. Yes. हा झाला. त्याच्यानंतर फोर्थ नंबर. आता घेऊ आपण पाय प्लस थीटा. लक्षात. थीटा याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं पाहिजे की थीटाची व्हॅल्यू ही लेस दॅन 90 आणि ग्रेटर दॅन 0 अशी असते. ओके. इथं सुद्धा तुम्ही लिहू शकता थीटा इज लेस दॅन 90 but greater than 0. ओके. जर समजा मी आता लक्ष द्या, इथं जर समजा मी व्हॅल्यू घेतली एखादी पावर या पर्टिक्युलर एका फॉर्म्युल्यासाठी tan ऑफ पाय मायनस π/2, सॉरी π/2 नाही, π/3. तर सांगा याची व्हॅल्यू काय होईल मग? tan ऑफ पाय मायनस π/3. लक्षात येते ना हे? सांगतो पहा परत, लक्ष द्या. आपल्याला आता हे जनरल अँगल आहे. दीज आर द जनरल फॉर्म्युले. इथं थीटा बेटा काय होत जाईल? थीटाची व्हॅल्यू काय होत जाईल? 30, 45 आणि 60 असं आपण टाकू शकतो. तर तुम्ही जर असे टाकले तरी चालतील. पहा, समजा मी तुम्हाला म्हटलं की पाय मायनस 60. ओके. तर सांगा याची व्हॅल्यू काय होईल इकडे? कोण सांगते? या फॉर्म्युल्यावरून सांगायचं. काय होईल? tan पाय मायनस 60. कोणता क्वाड्रंट आहे हा? सांगा. हा क्वाड्रंट कोणता आहे? चेक द क्वाड्रंट. पाय मायनस 60 म्हणजे कोणता क्वाड्रंट आहे? आवाज येऊ लागला प्रत्येकाला? हे आपल्याला अप्लाय करायचे असतात बरं फॉर्म्युले. सेकंड क्वाड्रंट. येस. सगळ्यांना समजून आलं की नाही? ओके. म्हणजे मी एक्झाम्पल देऊन राहिलो हे नंतर पाऊस फॉर्म्युले देतात आपल्याला. हा कोणता क्वाड्रंट आहे? सेकंड. लक्षात. सेकंड क्वाड्रंट मध्ये tan ची साइन काय असते? tan ची साइन आहे निगेटिव्ह. लक्षात. ट्रान्सफॉर्मेशन बघा काय आहे? स्टार अँगल कोणता आहे? स्टार अँगल आहे एक्स ऍक्सिस म्हणजे tan तो tanच राहील. ओके. म्हणजे tan आणि थीटा म्हणजे काय आहे? 60. पावर झाला का फॉर्म्युला? tan पाय मायनस 60 इज इक्वल टू मायनस tan 60. लक्षात. जर समजा तुम्ही याला असे म्हणू शकता. ओके. पहा tan पाय मायनस π/3 is equal to minus tan π/3. ओके.
समजला सांगा सगळ्यांना हे क्लिअर आहे प्रत्येकाला. साठी फॉर्म्युले तयार करू. पाय प्लस थीटा मीन्स व्हॉट? पाय प्लस थीटा मीन्स थर्ड क्वाड्रंट. आपण सेकंड मध्ये होतो, पहिले सेकंडचे पाहिले, आता थर्डचे पाहून राहिलो. क्लिअर? सांगा मग काय होईल तयार आता? साइन पाय प्लस थीटा इज इक्वल टू कॉस पाय प्लस थीटा इज इक्वल टू tan पाय प्लस थीटा इज इक्वल टू, त्यानंतर कॉट पाय प्लस थीटा इज इक्वल, त्यानंतर सेक पाय प्लस थीटा इज इक्वल, त्यानंतर कॉसेक पाय प्लस थीटा इज इक्वल. चेक द क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट. चेक द साइन ऑफ दिस ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इन थर्ड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंट मध्ये कोण पॉझिटिव्ह आहे? tan पॉझिटिव्ह आहे बेटा आणि कॉट पॉझिटिव्ह आहे. बाकीचे काय आहेत सांगा, रिप्लाय करा मला. बाकीचे काय आहेत? बाकीचे सर्व निगेटिव्ह आहेत. लक्षात? काही प्रॉब्लेम याच्यामध्ये कोणाला समजून आलं नाही मी काय बोलत आहे तर? ओके, असे तुम्हाला आता सगळे काढता आले पाहिजेत. ओके, बाकीचे पॉझिटिव्ह, बाकीचे तुम्ही पॉझिटिव्ह नाही लिहिलं चालतील. सॉरी बाकीचे निगेटिव्ह, हे पॉझिटिव्ह वाले नाही लिहिलं चालतात. पॉझिटिव्ह निगेटिव्ह फक्त लिहावं लागतात आपल्याला. लक्षात? स्टार अँगल पाय आहे म्हणजे नो ट्रान्सफॉर्मेशन, साईनचा साईनच राहील, कॉसचा कॉसच राहील, थीटा, टॅनचा टॅन थीटा, कॉटचा कॉट थीटा, सेकचा सेक थीटा, कॉसेकचा कॉसेक थीटा. क्लिअर? तुम्ही राहिलेले काढू शकाल आता? किती राहिले सांगा, किती टाइपचे फॉर्म्युले राहिले? अजून 2 राहिले. हा पहा, 3π/2 मायनस थीटा, 3π/2 मायनस थीटा आणि 3π/2 प्लस थीटा. आणि हा पण महत्वाचा इकडे एक, थीटा प्लस 0 नाही घ्यायचा, सॉरी 0 प्लस थीटा आपल्याला नाही घ्यायचा, पण 0 मायनस थीटा आपल्याला खूप महत्वाचा आहे. लक्षात? करता येतील ना ते? ओके, तर मी काय करतो तुम्हाला, मी एक तो थीटा 0 डिग्री मायनस थीटा वाला तुम्हाला करून देतो, बाकीचे तुम्ही हे 2 करा मग. लक्षात? मान्य आहे प्रत्येकाला? ओके, तर एक मी आता इथे लिहून देतो, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. एक मी हे रफ करतो. मग घेतला स्क्रीनशॉट? येस. पहा आता, तुम्ही जर समजा म्हटलं की सर हा अँगल जो आहे, आता मी 4, हा 5, 6, 7 आणि 8, तर मी शेवटचा घेतो 8व्या नंबरचा. ओके, किंवा 7व्या नंबरचा. पहा 7व्या नंबरचा कसा होईल? अँगल लिहितो पहिले मी, 0 प्लस थीटा. सांगा कोणता क्वाड्रंट येईल आता? 0 प्लस थीटा कोणता क्वाड्रंट आहे? कोणता येईल? रिप्लाय करा, कोणता क्वाड्रंट येईल हा? फर्स्ट क्वाड्रंट. इज इट क्लिअर टू एव्हरीवन? येस. चला बोला आता, व्हॅल्यू काय होईल याच्या? मग साइन 0 प्लस थीटा, कॉस 0 प्लस थीटा, tan 0 प्लस थीटा, कॉट 0 प्लस थीटा, त्यानंतर सेक 0 प्लस थीटा, त्यानंतर कॉसेक 0 प्लस थीटा. सांगा बरं, फर्स्ट क्वार्टर मध्ये कोण पॉझिटिव्ह आणि कोण निगेटिव्ह आहे? सर्वच पॉझिटिव्ह आहेत, ऑल पॉझिटिव्ह. येस. आणि स्टार अँगल कोणत्या ऍक्सिस वर आहे सांगा? स्टार अँगल कोणत्या ऍक्सिस वर आहे? 0 डिग्री. कोणत्या ऍक्सिस वर आहे? एक्स ऍक्सिस वर आहे, म्हणजे नो चेंज. लक्षात? फक्त काय लिहायचं बस, साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा, कॉट थीटा, सेक थीटा आणि कॉसेक थीटा. काही प्रॉब्लेम याच्यात कोणाला? बरं, आता नेक्स्ट 8 नंबर. तुम्हाला याच्यातला 5वा आणि 6वा काढायचा आहे, कॅल्क्युलेट करायचा आहे. आता आपण घेऊ 0 मायनस थीटा. हा महत्वाचा आहे, वेअर थीटा इज लेस दॅन 90 बट ग्रेटर दॅन 0. लक्षात? पहा बरं, समजायला प्रत्येकाला? येस. तर मी आता घेतो या ठिकाणी फॉर्म्युले, इथे लिहिले तर चालेल तुम्हाला. दिसते ना इथे? पहा बरं,
8 नंबर 0 मायनस थिटा, की ज्या ठिकाणी थिटा हा 90 पेक्षा मोठा आहे परंतु 90 पेक्षा लहान आहे पण 0 पेक्षा मोठा आहे. ओके, चला बघा, साइन 0 मायनस थिटा, सांगा बरं आता साइन 0 मायनस थिटा म्हणजे काय होईल? 0 मायनस थिटा म्हणजे मायनस थिटा. येस, क्वाड्रंट तर समजला तुम्हाला, फक्त त्याची व्हॅल्यू सांगा मला. 0 मायनस थिटा म्हणजे काय घ्यावं लागेल? 0 मायनस थिटा मीन्स व्हॉट? मायनस थिटा. त्याला 0 मायनस थिटा म्हणजे मायनस थिटा. येस, फक्त असंच लिहू आपण. लक्षात, तुम्ही सांगितलं सर हे गुणकून आणले तुम्ही आता, तर हे असंच असते. हा, कॉस ऑफ मायनस थिटा, टॅन ऑफ मायनस थिटा, कॉट ऑफ मायनस थिटा, सेक ऑफ मायनस थिटा आणि कॉसेक ऑफ मायनस थिटा. पहा बरं, तसेच तुम्ही हे घेऊ शकता, साइन थिटा इज इक्वल टू साइन थिटा. म्हणजे याच्यात तर काही विषयच नाही, हे ऍक्च्युली काढाच नाही लागत आपल्याला, हे काढायचे नसतातच, पण सांगितले तुम्हाला मी सर्वच टाईपचे घेऊन राहिलो. ओके, आता हा जो आहे शेवटचा, हा मी करून देऊन राहिली. हा, ठीक आहे. पहा मग आता हा क्वाड्रंट कोणता होता मला सांगा? 0 मायनस थिटा म्हणजे कोणता क्वाड्रंट आहे? 0 मायनस थिटा म्हणजे फोर्थ क्वाड्रंट, चौथा क्वाड्रंट आहे. सगळ्यांना क्लिअर? ओके, चौथ्या क्वाड्रंट मध्ये कोण पॉझिटिव्ह आहे? पहा, कॉस आणि सेक पॉझिटिव्ह आहे. कॉस आणि सेक पॉझिटिव्ह, बाकीचे सर्व निगेटिव्ह. लक्षात. मग सांगा आता स्टार अँगल, स्टार अँगल यांचा कोणता आहे? 0 डिग्री आहे. स्टार अँगल 0 x आहे, म्हणजे नो ट्रान्सफॉर्मेशन, नो ट्रान्सफॉर्मेशन. सांगा मग काय होईल? साइन, आणि काय लिहून घ्यायचं? 0 मायनस थिटा म्हणजे फक्त साइन थिटा. हे समजून आलं प्रत्येकाला? लक्षात. येस, म्हणजे काय होईल मग? मायनस साइन थिटा. कारण की हा थिटा नुसता असा नाही आहे बेटा, हा असा आहे. पहा, लक्षात द्या, वर लिहून देतो तुम्हाला मी. ओके, 0 मायनस थिटा, 0 मायनस थिटा असे आहे ते. क्लिअर? तर मग पहा आता साइन आहे समजा, आता हा साइन, तर साइनचा हा क्वाड्रंट झाला फोर्थ. या ठिकाणी स्टार अँगल झाला 0 म्हणजे एक्स एक्सिस, नो ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजेच काय राहील मग? साइनचा क्वाड्रंट फोर्थ क्वाड्रंट मध्ये मायनस आहे, म्हणून काय लिहून घ्यायचं? ट्रान्सफॉर्मेशन नाहीये, म्हणजे साइन ॲज इट इज आणि थिटा ॲज इट इज, मायनस साइन थिटा. क्लिअर आहे प्रत्येकाला? सांगा. त्याचप्रमाणे हे काय होईल मग? कॉस थिटा मायनस टॅन थिटा मायनस कॉट थिटा, त्यानंतर प्लस सेक थिटा आणि मायनस कॉसेक थिटा. पहा, हे खूप जास्त वापरले जातात फॉर्म्युले. लक्षात. तर अशा प्रकारचे याचा आपण एक लिस्ट तयार केलेली आहे. तुम्ही लिहित असाल तर लिहून घ्या, नाहीतर स्क्रीनशॉट काढा, याचे तुम्हाला नोट्स तयार करायचे आहेत.